75व्या स्वातंत्र्य दिन संपूर्ण देशात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यानिमित्त नगर परिषद कार्यालय मुख्य अधिकारी हर्षला राणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। तर जयस्तंभ येथे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पवन जयस्वाल यांच्या हस्ते शहर काँग्रेस कमिटीचे सचिव विजय बावस्कर व शहरातील मान्यवरांच्या उपस्थितीत तर पोलीस उपविभागीय अधिकारी अजय चांदखेडे यांच्या हस्ते ठाणेदार मारुती माडूक व सर्व पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीत पोलीस स्टेशन येथे ध्वजारोहण करण्यात आले। तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी अतुल मेहत्रे, तहसीलदार प्रताप वाघमारे, सर्व अधिकारी, शिक्षक, स्वातंत्र्य सैनिक, तहसीलमधील प्रतिष्ठित नागरिक यांच्या उपस्थितीत शासकीय ध्वजारोहण संपन्न झाले। 15 ऑगस्ट रोजी रिमझिम पाऊस असतानाही राष्ट्रध्वजाला वंदन करण्यासाठी विद्यार्थी फारसे उत्साही नव्हते। राष्ट्रध्वजाला वंदन करण्यासाठी सर्वजण आतुर झाले होते। फुगे, राष्ट्रध्वज आणि साऊंड सिस्टीमने देशभक्तीपर गीतांनी रॅली काढली होती। शहरातील चौकाचौकात जल्लोष अभिवादन करण्यात आले। स्वातंत्र्याच्या 75व्या दिनानिमित्त सावनेर तहसील कार्यालय, नगर परिषद कार्यालय, पोलीस स्टेशनसह सर्व शासकीय इमारती फुगे, फूल मालांनी आणि विद्युत रोषणाईने सजवण्यात आले होते। हे विशेष। या प्रसंगी सावनेर तहसीलदार प्रताप वाघमारे यांच्या पुढाकाराने तहसीलमधील गरजू 750 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप स्वातंत्र्य सैनिकांच्या हस्ते उपस्थित विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देऊन करण्यात आले। सावनेर तालुका मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष तेजसिंग सावजी, सावनेर तालुकाध्यक्ष मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष किशोर धुंडुले, कार्याध्यक्ष दीपक करटे, सचिव लक्ष्मीकांत दिवटे, उपाध्यक्ष निलेश पटे, समाजसेवी उत्तम कापसे, डॉक्टर भगत, डॉक्टर भूषण सेंबेकर, दिलीप घाटे, श्याम चव्हाण, प्राथमिक आरोग्य केंद्र येथील आरोग्य अधिकारी, डॉक्टर्स, नगर परिषद व खासगी शाळांचे शिक्षक प्रामुख्याने उपस्थित होते। पियुष झिंझवाडिया, विदर्भ न्यूज, सावनेर।